लोटे एमआयडीसीच्या समस्यांवर आदित्य ठाकरेंची पाहणी. उद्योग बाहेर जाण्याच्या चर्चेनं सरकारवर आगपाखड. उद्योग मंत्री उदय सामंत आदित्य ठाकरेंच्या रडारवर. रत्नागिरीच्या लोटे एमआयडीसीचा उद्योगांचा प्रश्न आता थेट राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आलाय. पाणी, रस्ते, वीज आणि इतर पायाभूत सुविधांच्या समस्यांमुळे उद्योजकांच्या अडचणी वाढल्या आहेत. काही उद्योगांनी विस्तार थांबवला तर काही कंपन्या परराज्यात विस्तार किंवा स्थलांतराच्या मनस्थितीत असल्याची माहिती समोर आली आहे. याच पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी लोटे एमआयडीसीची पाहणी करत उद्योजकांशी संवाद साधला. त्यानंतर पत्रकार परिषद घेत सरकारवर आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावर टीका केली. नेमकी लोटे एमआयडीसीतील उद्योगांवर ही वेळ का आली आणि आदित्य ठाकरेंनी या प्रश्नी उद्योगमंत्र्यांना का निशाणा केलाय? पाहुयात हा विशेष रिपोर्ट. ही आहे कोकणातील महत्त्वाची औद्योगिक वसाहत लोटे परशुराम एमआयडीसी. मोठमोठे उद्योग, मोठी गुंतवणूक, हजारो रोजगार. पण आता याच लोटे एमआयडीसी समोर एक मोठा प्रश्न उभा राहिलाय. उद्योग इथेच टिकणार की सुविधा नसल्यामुळे परराज्याची वाट धरणार? कारण लोटे एमआयडीसी मध्ये अनेक मूलभूत सुविधांचे प्रश्न असल्याची उद्योजकांची तक्रार आहे. काही उद्योगांनी विस्तार थांबवलाय तर काही कंपन्यांनी गुजरातसह इतर ठिकाणी विस्तार करण्याच्या मानसिकतेत आहेत. आणि याच प्रश्नाची दखल घेत आमदार आदित्य ठाकरे यांनी लोटे एमआयडीसीची पाहणी केली. एमआयडीसीतील परिस्थिती प्रत्यक्ष पाहिली, उद्योगांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि त्यानंतर उद्योग भवनमध्ये उद्योजकांशी थेट संवाद साधला. उद्योजकांनी आपल्या प्रलंबित मागण्या आणि अडचणी आदित्य ठाकरेंसमोर मांडल्या. उद्योजकांशी संवाद साधल्यानंतर आदित्य ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत सरकारवर निशाणा साधला. विशेषतः उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या भूमिकेवर त्यांनी प्रश्न उपस्थित केले. म्हणजे माझं इथे स्वागतच एका मोठ्या खड्ड्याने केलेलं आहे आणि मी आलेल्या मित्रांना विचारलं की हा एमआयडीसीचा आहे का रस्ता? मग मी विचारलं पालकमंत्री कोण आहे? कोण आहेत पालकमंत्री? उद्योगमंत्री कोण आहेत? आणि मग मला कळलं की रस्त्यामधलं डांबर गेलं कुठे. ज्याला माहिती आहे त्याला माहिती आहे. आणि आता येतानाच आपण पाहिलं जो खडता रस्ता आहे, आलेल्या एमआयडीसी मध्ये आलोय की कुठच्या कन्स्ट्रक्शन साईटवर आलोय हे कळत नाही. आणि असं जर परिस्थिती असेल तर जे उद्योजक सांगतात की आम्हाला इथून स्थलांतरित व्हायचंय, कुठच्या तोंडाने आम्ही त्यांना सांगायचं की इथून जाऊ नका? अर्थात सगळ्यांना आम्ही विनंती करत असतो की परिस्थिती बदलेल, काहीतरी चांगलं होईल. पण मला वाटतं जर उद्योग मंत्र्यांच्याच जिल्ह्यामध्ये पालकमंत्री जिथे आहेत ते अशी परिस्थिती असेल तर इतर महाराष्ट्राने काय अपेक्षा ठेवायच्या हा एक प्रश्न उपस्थित होतोच. सर, आज गरडासारखं देखील प्लॅन गुजरातमध्ये चाललेलं आहे. मोठी संख्या, कारण स्थानिक लोक गरडामध्ये कामाला आहेत, त्याबद्दल काय? गाडा केली जसं की इतर आपण पाहिलं असेल, हे सगळे इथे खूप मोठ्या संख्येत लोक इथे रोजगार निर्मिती झालेली, स्थानिक लोकांची असेल की संपूर्ण महाराष्ट्रातून असेल. आणि जे लोक इथे स्थलांतरित होऊन आता वर्षावर्ष राहतात त्यांना पण आपण स्थानिकच समजू. पण महत्वाची गोष्ट हीच आहे की एक जर असे उद्योगधंदे इथून निघायला लागले तर रोजगार निर्मिती ही कमी होत जाईल. आणि माझं मुख्यमंत्र्यांना पुन्हा एकदा सांगणं की मुख्यमंत्री साहेब, ऍलिस इन वंडरलँड होऊ नका. सगळं काही चांगलं चाललंय असं तुम्ही स्वतःला भासात ठेवू नका. थोडं त्याच्यातून बाहेर या आणि जमिनीवर जी काही परिस्थिती आहे, ग्राउंड रियालिटी जी आहे ती जरा बघून घ्या. ज्या उद्योगमंत्र्यांना किंवा ज्या पालकमंत्र्यांना स्वतःच्या जिल्ह्यातल्या एमआयडीसी बद्दल, बेसिक रस्त्याबद्दलचं चिंतन असेल तर तुमच्या आणि आमच्या जीवाबद्दल काय चिंता असेल? आदित्य ठाकरेंच्या या भूमिकेमुळे लोटे एमआयडीसीचा प्रश्न आता राजकीय दृष्ट्याही तापलाय. एकीकडे उद्योजक सुविधांसाठी सरकारकडे पाठपुरावा करत आहेत तर दुसरीकडे विरोधकांकडून याच प्रश्नावर सरकारला घेरलं जातंय. मात्र या सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे तो उद्योजकांचा. लोटे एमआयडीसीला सुविधा मिळणार कधी? कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न सुटणार कधी? उद्योगांच्या विस्ताराला चालना मिळणार कधी? आणि सर्वात महत्त्वाचं, लोटेतील उद्योग इथेच टिकणार की महाराष्ट्राबाहेर जाणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र जनशक्ती न्यूज मीडिया.